जनगणना आणि BLOची कामं उद्यापासून शाळा सुरू होणार आहे. प्रवेशोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये आपण साजरा करणार आहोत. परंतु त्याच वेळेस या महाराष्ट्रातल्या अनेक शिक्षकांकडे BLOची SIRची कामं दिलेली आहे. त्या शाळेतील 50% जास्त शिक्षकांना त्या कार्यक्रमामध्ये व्यस्त केलेलं आहे. काही महसूल अधिकाऱ्यांनी पत्रसुद्धा काढलेले आहे की यांना या कामासाठी कार्यमुक्त करावं. काही अधिकारी म्हणतात की तुम्ही या कामासाठी आम्हाला तुम्ही तो कार्यमुक्त करणार नाही, तुमचं ड्युटी करून तुम्हाला ते काम करायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये टाईम लिमिटमध्ये आपल्याला हे जर काम करायचं असेल तर ते काम करण्याच्या संदर्भात शिक्षकांमध्ये फार असंतोष त्या ठिकाणी पसरलेला आहे. ते एकीकडे 2 मिनिटात एकीकडे आपण विद्यार्थ्यांना घडविण्याचं काम करत असतो. जनगणना BLOच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला आमच्याकडून काम करून घ्यायचं असेल, ज्या कामासाठी आमच्या नियुक्त्या केल्या ते काम आम्हाला करू द्या. अवांतर कामं काढा. 23 ऑगस्ट 2024चा आपला शासनाचा शासन निर्णय BLO अशैक्षणिक कामामध्ये टाकलेला आहे. तरी पण आपण हे अशैक्षणिक कामं आमच्या शिक्षकाकडे देत आहोत. त्यामुळं महाराष्ट्रामधल्या शिक्षणाचा दर्जा हा खालावताना दिसत आहे, दर्जा घसरताना दिसत आहे. या बाबीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. या वर्षीच्या सुट्ट्यांच्या संदर्भामध्ये फार गोड निर्माण झालेला होता. महाराष्ट्रातल्या सर्व शाळा एकाच वेळेस सुरू व्हाव्या या संदर्भाने शासनाने किंवा शासन निर्णय असताना डायरेक्टरनी 2 डायरेक्टरच्या स्वाक्षरीने तो निर्णय घेण्यात आलेला होता. विदर्भातलं तापमान जर आपण बघितलं तर तापमानाचा विचार करून यापूर्वी 2007चा शासन निर्णय हायकोर्टानं दिलेलं जजमेंट आणि जजमेंटनुसार त्या ठिकाणी 26 जून किंवा 1 मिनिट 26 जून किंवा त्यानंतर शाळा सुरू करण्याचा हायकोर्टाचा निर्णय होता, शासन निर्णय होता. परंतु दोन्ही डायरेक्टरनी या ठिकाणी शासन निर्णयाचं उल्लंघन केलं, हायकोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन केलं. 2007ला सुप्रीम कोर्टामध्ये गव्हर्नमेंट गेलेलं होतं. सुप्रीम कोर्टाने गव्हर्नमेंटची SLP त्या ठिकाणी रद्द केलेली होती. असं असताना सुद्धा अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे शेवटी कर्मचारी संघटनांना कोर्टात जावं लागलं आणि कोर्टाने निर्णय दिलेला आहे की या विदर्भातल्या शाळा 30 जूनपासून सुरू होतील. उद्यापासून शाळा सुरू होत आहे. असे चुकीचे निर्णय हायकोर्टाचे जजमेंट असताना असे चुकीचे निर्णय यापुढे घेतले जाऊ नये असे मी या ठिकाणी मागणी करतो. धन्यवाद.